गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. आज ना बेटा आपल्याला मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनचे प्रोग्राम्स बघायचे. कोणाचे? मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनचे प्रोग्राम्स बघताना सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशनबद्दल सांगू इच्छितो. मल्टिप्लिकेशन करताना मल ए बी अशीच तुम्ही इन्स्ट्रक्शन वापरू शकता, बाकी कुठलीच इन्स्ट्रक्शन यूज करू शकत नाही. मल ए बी अशीच इन्स्ट्रक्शन यूज करू शकतात. अशी इन्स्ट्रक्शन यूज केल्याच्या नंतर तुम्ही ए मध्ये ना बेटा लोअर बीट असतो, ए मध्ये लोअर बीट स्टोअर होतो आणि बी मध्ये ना बेटा हायर बीट स्टोअर होतो. बी मध्ये कुठला बीट स्टोअर होतो बेटा? हायर बीट स्टोअर केला जातो. लक्षात ठेवा. म्हणजे मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर तुमचं उत्तर दोन भागात डिवाइड होतं. ए मध्ये लोअर बीट येतं, बी मध्ये हायर बीट येतं. ॲडिशन करताना कसं एकाच बीटमध्ये ॲक्युम्युलेटरमध्ये तुमचं उत्तर स्टोअर व्हायचं, ॲक्युम्युलेटरमध्येच तुमचं उत्तर स्टोअर व्हायचं. मग ते तुम्ही एका रजिस्टरमध्ये टाकायचे. मग ते उत्तर तुम्ही एकाच रजिस्टरमध्ये टाकायचे. असं म्हणताय एकाच रजिस्टरमध्ये आपण टाकायचं. पण मल्टिप्लिकेशनची इन्स्ट्रक्शन यूज केल्याच्या नंतर मल ए बी जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस ए मध्ये लोअर बीट येतो आणि बी मध्ये हायर बीट येत असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. सगळ्यात पहिले एकदम साधा प्रोग्राम, मग एक्सटर्नल मेमरी लोकेशन सोबतचा पण प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे. मल्टिप्लिकेशनचा आपण पहिले साधा प्रोग्राम बघू, मग एक्सटर्नल मेमरी लोकेशन सोबतचा पण प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे. पहिले साधा प्रोग्राम काय म्हणतो बेटा? राईट अ प्रोग्राम टू परफॉर्म द मल्टिप्लिकेशन ऑफ 2 8-bit नंबर्स. 2 8-bitचे नंबर्स आहेत, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग सगळ्यात पहिले ORG काय बेटा? 000H. राईट. मग मूव सगळ्यात पहिल्यांदा कुठली तरी मला किंमत ए मध्ये घ्यावी लागेल. मग ए मध्ये मी काहीतरी किंमत घेतो, त्याला मी हॅश देतो. आता मी मुद्दामून जे नोट्समध्ये तेच घेतो, A,#20H. म्हणजे हा डेटाच कशात गेला? ए मध्ये. हा डेटाच कशात गेला? ए मध्ये. मग पुन्हा मूव B,#30H. पुन्हा हा जो 30H आहे हा पण माझ्यासाठी डेटाच आहे. तो डेटा पुन्हा कशात गेला? बी मध्ये. 30H हा माझ्यासाठी डेटाच आहे, तो कशात गेला? बी मध्ये. मग पुन्हा इथे काय येईल बेटा? मल ए बी केलं म्हणजेच काय झालं? दोघांचं मल्टिप्लिकेशन. काय झालं? मल्टिप्लिकेशन झालं. आणि मग फायनली काय बेटा? एंड. एंड झाल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ए मध्ये लोअर बीट असेल, बी मध्ये हायर बीट असेल. ए मध्ये काय येईल बेटा? लोअर बीट आणि बी मध्ये काय येईल? हायर बीट. यालाच मी अजून थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये सोडू शकतो. कसं? सपोज मी इथे ORG ऑर मधली पद्धत सांगतोय. ऑर मध्ये ORG 000H, त्याच्यानंतर मूव A,#20H. राईट. मूव B,#30H. किती आलं बेटा? 30H. त्याच्यानंतर मल केलं काय बेटा? AB. म्हणजेच ए मध्ये लोअर बीट येईल, बी मध्ये हायर बीट येईल. मग ए मधलं उत्तर पण मी एखाद्या रजिस्टरमध्ये जाऊ देतो. ठीक आहे. आणि बी मधलं पण उत्तर एखाद्या रजिस्टरमध्ये जाऊ देतो. रजिस्टर म्हणा किंवा ॲड्रेस. चलो नोट्समध्ये आपण ॲड्रेस घेतलेले आहे, त्या ॲड्रेसमध्ये जाऊ देऊ. मग इथे मूव पुन्हा काय बेटा? सपोज नोट्सच्या हिशोबानेच काय घेतलंय? 40H, A. म्हणजे लोअर बीट जो आहे, ए मध्ये लोअर बीट आहे, तो कशात जाऊन बसला बेटा? 40H. तसंच मूव 50H, B. म्हणजे बी मध्ये जे उत्तर ते कशात जाऊन बसलं बेटा? 50H मध्ये. म्हणजे लोअर बीट 40H मध्ये गेलं, हायर बीट 50H मध्ये गेलं. आणि मग फायनली काय आलं बेटा? एंड. कळालं? चलो कन्सेप्ट कळाला हा. काय झालं काही नाही. ठीक आहे. ओके. आता माझा जो पुढचा प्रोग्राम आहे तो आपण स्टार्ट करू. दोघं मी तुम्हाला एक्सप्लेन केले बेटा. आता तिथेच पहा. अज्युम मल्टिप्लिकंट इज स्टोर्ड इन द एक्सटर्नल मेमरी लोकेशन. किती बेटा? अज्युम काय म्हणतोय? मुद्दामून हा प्रोग्राम ठेवतो. ठीक आहे. किंवा मग जातोय पुसलं तरी चालेल, काही टेन्शन नाही. आता काय म्हणतोय? अज्युम मल्टिप्लिकंट इज स्टोर्ड इन द एक्सटर्नल मेमरी लोकेशन. किती बेटा? 3000H. अज्युम मल्टिप्लिकंट इज स्टोर्ड इन द एक्सटर्नल मेमरी लोकेशन. किती बेटा? 3000H. 3000H मध्ये तुमचा एक मल्टिप्लिकंट स्टोर आहे. ठीक आहे. कशामध्ये स्टोर आहे? 3000H मध्ये. ठीक आहे. मल्टिप्लिकंट स्टोर आहे. अँड द मल्टिप्लायर इज स्टोर्ड इन द एक्सटर्नल मेमरी लोकेशन. किती बेटा? 3001H. म्हणजे 3000 आणि 3001 मध्ये तुमचा मल्टिप्लिकंट आणि मल्टिप्लायर स्टोअर केलेले आहे. ठीक आहे. ओके. पुढे
result is stored of the LSB is stored in the external memory location 3002H and 3003H. रिझल्ट कशामध्ये स्टोअर केला बेटा? दोन याच्यात पहा, 3002 आणि 3003. रिझल्ट या दोघांमध्ये काहीतरी डेटा असेल. सपोज मी अजून करून घेतो 20H आणि 30H. ठीक आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशनचं उत्तर किती आलं? 600H. हा जो 600 आहे ते दोन भागात डिवाइड होईल, ए मध्ये जाईल आणि बी मध्ये जाईल. ए मध्ये काय येईल बेटा? लोअर बीट, आणि बी मध्ये काय येईल? माझा हायर बीट येईल. ए मध्ये काय जाईल? लोअर बीट, आणि बी मध्ये काय जाईल? हायर बीट. ठीक आहे, बरं आता हा माझा प्रोग्राम परफॉर्म करायचा आहे. नीट 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 लक्ष असू द्या. सगळ्यात पहिले तर ORG किती येईल बेटा? 400H. ORG किती आलं? 400H. पुढे आता पुन्हा आता 3000 ही जी किंमत आहे पहिले आपण DPTR मध्ये टाकू. मग मूव काय बेटा? DPTR कॉमा हॅश 3000H. 3000H म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं? 3000 ही किंमत तू डेटा म्हणून घे. कोणाला दिली? DPTR ला. कोणाला दिली बेटा? DPTR. मग मूव x a कॉमा @ DPTR. a कॉमा @ काय बेटा? DPTR. म्हणजे DPTR कडे गेला, त्याच्यामध्ये जी किंमत आहे त्याला ॲड्रेस म्हणून पकडलं, 3000 ॲड्रेस म्हणून झाला. त्याच्यामधली जी किंमत आहे किती बेटा? 20H, ती कशात गेली? ए मध्ये. आता 20H ही जी किंमत आहे ती कशात गेली बेटा? ए मध्ये. पण पुन्हा मला ए रिकामा पाहिजे, हो की नाही? ए पुन्हा काय पाहिजे? रिकामा पाहिजे. म्हणून ए मधली किंमत मी एका वेगळ्या रजिस्टरमध्ये टाकेल. तो कंपल्सरी आता माझा बी वालाच असेल. असं का? तर मल इन्स्ट्रक्शन कंपल्सरी AB सोबतच होते. मल इन्स्ट्रक्शन कंपल्सरी AB सोबतच होते, म्हणून ही किंमत मला पुन्हा आता बी मध्ये टाकावी लागेल. ए रिकामा करायचा आहे का त्याच्यामध्ये इकडची किंमत टाकायची आहे, म्हटलं ए रिकामा करावा लागेल. मग ए ची किंमत मी कशात टाकेल? बी मध्ये. मग इथे काय येईल? मूव ए ची किंमत कशात टाकायची? बी मध्ये. बी कॉमा ए. म्हणजे आता ए पुन्हा काय झाला? रिकामा झाला. ए रिकामा झाला. पुढे आता काय होईल बेटा? DPTR ची किंमत वाढव. इन्क्रीमेंट DPTR. DPTR ची किंमत वाढवली. आता DPTR ची किंमत किती? 3000. आता DPTR ची किंमत किती? 3000. मग पुन्हा मूव x a कॉमा @ DPTR. मूव a कॉमा @ DPTR. म्हणजे पुन्हा आता ही किंमत किती आली? 3001. ती 3001 मध्ये ॲड्रेस पकडला, 3001 कडे गेला, त्याच्यामध्ये किंमत किती आहे? 30. ती 30 किंमत कशात गेली? ए मध्ये. म्हणजे पहा आता ही किंमत कशात गेली? ए मध्ये. तुझी किंमत बी मध्ये आहे आणि कशामध्ये आहे? ए मध्ये आहे. आलं? मग आता पुढे काय होईल बेटा? मल काय होईल बेटा? ए बी. मल काय होईल? ए बी झालं. आता ए मध्ये काय उत्तर आहे बेटा तुझं? ए मध्ये उत्तर जे काय असेल ते कुठलं आलं बेटा? लोअर बीट कशात येईल? ए मध्ये. आणि हायर बीट कशात येईल? बी मध्ये. लोअर बीट कशात आलं? ए मध्ये. हायर बीट कशात आलं? बी मध्ये. लोअर बीट कशात आलं? ए मध्ये. हायर बीट कशात आलं? बी मध्ये. आता तुला पुन्हा त्या किमती ए वाली जी किंमत आहे ती 3001 3001. ए वाली जी किंमत आहे ती कशात जाऊ द्यायची मला? 3002 मध्ये. आणि बी वाली जी किंमत आहे ती कशात जाऊ दे? 3002H. 3002 आणि 3003 सॉरी 3002 मध्ये लोअर बीट जाऊ द्यायचं आहे आणि हायर बीट कशात जाऊ द्यायचं मला? 3003 मध्ये. लोअर बीट कशात जाऊ द्यायचं? 3002 मध्ये. हायर बीट कशात जाऊ द्यायचं? 3003 मध्ये. मग कसं करायचं? मग ए बी झालं. पुन्हा आता काय कर? DPTR ची किंमत वाढव. INC DPTR. DPTR ची किंमत एकाने वाढली. DPTR ची किंमत काय झाली? एकाने वाढली. मग ए वाली किंमत आधी जाऊ दे, ए रिकामा कर. राईट? आधी पहिल्यांदा काय करून टाक? ए रिकामा करून टाक. मग पुन्हा मूव x @ DPTR कॉमा ए. ए ची किंमत कशात गेली? DPTR मध्ये. ए ची किंमत म्हणजे काय? आता ए ची किंमत किती आली तुमची? सपोज लोअर बीट जो काय असेल तो लोअर बीट कशात गेला? 3002 मध्ये. तो कशात गेला? 3002 मध्ये. आता बी ची पण किंमत कशात जाऊ दे? 3003 मध्ये. पण बी ची किंमत डायरेक्ट DPTR सोबत डील नाही होणार. म्हणजे मला पुढे डायरेक्टली असं, प्लीज नीट लक्ष द्या, मला पुढे असं नाही लिहिता येणार मूव @ DPTR कॉमा बी. म्हणजे बी ची डायरेक्टली किंमत DPTR मध्ये नाही जाणार.
का तर मी आधीच बोललोय डीपीटीआर हा फक्त आणि फक्त कुणासोबत डील करतो, ए सोबत. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तर किंमत आली, पण ही किंमत कुठली बेटा 3002 आहे. मग पुन्हा डीपीटीआर मला वाढवावा लागेल. पुन्हा मला डीपीटीआर काय करावं लागेल, वाढवावा लागेल. मग डीपीटीआर मी वाढवला, मग INC डीपीटीआरची किंमत वाढवली. ती आता किती झाली 3003. पण 3003 मध्ये बी आहे, तो बी डायरेक्टली 3003 मध्ये जाता येईल का, नाही. तर बी ची पहिली किंमत ए मध्ये टाकावं लागेल. बी ची पहिली किंमत ए मध्ये टाकावं लागेल. असं का, तर बी डीपीटीआर सोबत डील होत नाही, फक्त ए डीपीटीआर सोबत डील होतो. म्हणून मग पुन्हा मी काय करेल, मूव्ह ए कॉमा बी. बी ची किंमत कशात आली, ए मध्ये. बी ची किंमत कशात आली, ए मध्ये. ठीक आहे. बी ची किंमत कशात आली, ए मध्ये. नोट्स मध्ये पहिले आपण हे लिहिलंय आणि मग नंतर हे केलेलं आहे. नोट्स मध्ये पहिले आपण मूव्ह बी कॉमा ए कॉमा बी केले आणि मग डीपीटीआर केले. याच्यात काही वांधा नाही, वाटलं तर नोट्स प्रमाणे जाऊ देतो. इथे काय होईल, पहिले मूव्ह ए कॉमा बी म्हणजेच काय, बी ची किंमत कशात आली आता, ए मध्ये. मग काय करेल मी, डीपीटीआर ची किंमत एकाने वाढवेल. आता डीपीटीआर ची किंमत किती झाली 3003 आणि ए पण रिकामा आहे, राईट. सॉरी, बी ची किंमत कशात आली आहे, ए मध्ये. बी ची किंमत कशात आली आहे, ए मध्ये. बी ची किंमत कशात आली, ए मध्ये. डीपीटीआर एकाने वाढवला. मग पुन्हा मूव्ह एक्स. आता काय होईल बेटा, ए ची किंमत पुन्हा तुला @ डीपीटीआर मध्ये जाऊ द्यावी लागेल. ए ची किंमत पुन्हा कशात गेली बेटा, डीपीटीआर मध्ये. म्हणजेच तुझं इथे इन्क्रीमेंट पहा, 3000 होतं, इथे 3001 झालं. डीपीटीआर ची किंमत ए मध्ये आली. ठीक आहे. मग आधी ए रिकामा केला का, तर मल ए बी होतं. मल ए बी असल्यामुळे मला ए आणि बी सोबतच डील करायचं. इथे R0 R1 R2 हे रजिस्टर्स वापरता येणार नाही. इथे R0 R1 R2 हे रजिस्टर्स वापरता येणार नाही. का नाही यूज करता येणार, तर मल फक्त ए आणि बीचंच होतं. मल कोणाचं होतं बेटा, ए आणि बीचंच. म्हणून मग पहिल्यांदा डीपीटीआरची किंमत ए मध्ये टाकली, मग ए रिकामा केला. कसं, ए ची किंमत बी मध्ये टाकली. ठीक आहे. मग पुन्हा जी दुसरी किंमत आहे ती एकाने 3000 होतं, 3001 केलं. मग 3001 मधली किंमत ए मध्ये आली, राईट. मग आता झालं, ए मध्ये काहीतरी किंमत आली आहे, बी मध्ये काहीतरी किंमत आली, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, मल ए बी झालं. पुन्हा मग इन्क्रीमेंट काय केलं, डीपीटीआर केलं. पुन्हा मग इन्क्रीमेंट काय केलं, डीपीटीआर केलं. डीपीटीआरची किंमत एकाने वाढवली किंमत, उत्तर भेटलं. ए मध्ये लोअर बीट असेल, बी मध्ये हायर बीट असेल, राईट. मग पुन्हा डीपीटीआरची किंमत एकाने वाढवल्याच्या नंतर मग ए ची किंमत @ डीपीटीआर म्हणजे ही किंमत कशात गेली, 3002 मध्ये गेली. मग पुन्हा ए जो होता तो रिकामा झाला. मग आता बी ची किंमत मला 3003 मध्ये टाकायची आहे. तर बी ची किंमत पहिले कशात जाईल बेटा, ए मध्ये जाईल आणि मग ती किंमत कशात जाईल 3003 मध्ये. का, तर बी डीपीटीआर सोबत डील होत नाही, फक्त ए डील होतो. डीपीटीआर सोबत फक्त ए डील केला जातो, म्हणून बी ची किंमत कशात टाकली, ए मध्ये. मग डीपीटीआर ची किंमत एकाने वाढवली, किती झाली ती आता 3003 झाली. मग ए @ डीपीटीआर कॉमा ए. मग ए ची किंमत कशात आली बेटा, डीपीटीआर मध्ये. आणि मग इथे फायनली काय होईल बेटा, एंड. आणि मग फायनली काय झालं इथे, एंड. मग फायनली काय झालं बच्चा लोक, एंड. ठीक आहे. नीट व्हिडिओ बघाल, पुन्हा व्हिडिओ बघाल बेटा. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. मी अजून एकदा हा प्रोग्राम घेतोय, नीट लक्ष द्या. ठीक आहे. काय काय झालंय, काय काय नाही. ओके. मी अजून एकदा हा प्रोग्राम घेतोय, नीट लक्ष द्या. लॉजिक तुमच्या डोळ्यासमोर आहे. सगळ्यात पहिले काय होईल बेटा, मूव्ह. ठीक आहे. डीपीटीआर कॉमा हॅश. किती किंमत आहे बेटा, 3000. म्हणजेच काय, डीपीटीआर मध्ये आले 3000 जाऊ दे, 3000 आलं. मग मूव्ह एक्स ए कॉमा @ डीपीटीआर. ए कॉमा काय बेटा, @ डीपीटीआर. म्हणजेच काय, हा 3000 कडे गेला. 3000 मध्ये जी कुठलीही किंमत आहे 20 याची, तो कशात गेला, ए मध्ये. मग आता पुन्हा मला ए रिकामा करावं लागेल. का, त्याच्यामध्ये मला इकडची पण किंमत टाकायची, राईट. मग मी काय करेल, पुन्हा मूव्ह का होऊन जाईल बेटा, इथे ए ची किंमत कशात येईल, बी मध्ये, राईट. ए ची किंमत कशात येऊन गेली, बी मध्ये. म्हणजे ए पुन्हा माझा काय झाला, रिकामा. ए पुन्हा रिकामा झाला. पुन्हा आता 3001 मधली किंमत टाकायची आहे. तर डीपीटीआरची आता सध्या किंमत किती, 3000 आहे. मग डीपीटीआर मला वाढवावं लागेल, 3001 करावं लागेल. मग 3001 करण्यासाठी मी पुन्हा इथे इन्क्रीमेंट काय होईल बेटा,
डीपीटीआरची किंमत एकाने वाढवली राईट. आता डीपीटीआरची किंमत किती 3001. मग 3001 मधला डेटा कशात जाऊ द्यायचा ए मध्ये. मग पुन्हा मूव एक्स ए कॉमा ॲट द रेट ऑफ डीपीटीआर. मूव एक्स ए कॉमा ॲट द रेट ऑफ डीपीटीआर. ओके. मग आता पहा बी मध्ये एक किंमत आहे आणि ए मध्ये किंमत आहे. बी मध्ये किंमत आहे ए मध्ये किंमत आहे. दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. मग काय होऊन जाईल मल ए बी मल्टिप्लिकेशन झालं. आता ए मध्ये लोअर बीट आहे बी मध्ये हायर बीट आहे राईट. मग ए मधला जो लोअर बीट आहे तर 2002 मध्ये जाऊ द्यायचा आहे 3002 मध्ये. त्यासाठी पुन्हा मला डीपीटीआरची किंमत वाढवावी लागेल. मग इथे पुन्हा इन्क्रीमेंट काय बेटा डीपीटीआर. इन्क्रीमेंट काय होईल बेटा डीपीटीआरची किंमत एकाने वाढवली म्हणजे 3002 झाली. 3002 झाली. मग आता पुन्हा मूव एक्स इकडं ए आणि याच्यामध्ये ॲट द रेट ऑफ डीपीटीआर. म्हणजे ए मधली किंमत कशात आली डीपीटीआर मध्ये. म्हणजेच ए मधली किंमत कशात आली 3002 मध्ये आली. मग आता बी मधली पण किंमत तुला कशात जाऊ द्यायची 3003 मध्ये. बी मधली किंमत तुला 3003 मध्ये जाऊ द्यायची आहे. पण डायरेक्ट मला जाऊ देता येत नाही. ती पहिली किंमत मला ए मध्ये जाऊ द्यावी लागेल. का तर डीपीटीआर सोबत फक्त ए डील करतो. डीपीटीआर सोबत फक्त आणि फक्त कोण डील होतं बेटा ए सोबत. म्हणून मग पुन्हा मूव आता कुठली बी मधली किंमत कशात जाऊ द्यायची बेटा ए मध्ये. म्हणून बी ए कॉमा बी म्हणजे बी मधली किंमत कशात आली ए मध्ये. मग पुन्हा आता इकडे पण 3003 आहे. मग इन्क्रीमेंट काय बेटा डीपीटीआर. ठीक आहे. मग पुन्हा मूव एक्स ॲट द रेट ऑफ डीपीटीआर आणि कॉमा ए ची किंमत ॲट द रेट ऑफ डीपीटीआर कडे आली. आणि मग फायनली इथं काय होईल बेटा एंड. फायनली इथं काय होऊन जाईल एंड. कळालं. ठीक आहे. 2दा-3दा हा व्हिडिओ बघाल म्हणजे मग तुम्हाला एक्सटर्नल मेमरी लोकेशन सोबत कसं झालंय कसं नाही ते लक्षात येईल बेटा. कळालंय. ओके. आता नेक्स्ट माझा प्रोग्राम चालू होतो तो डिव्हिजनचा. नेक्स्ट डिव्हिजनमध्ये सगळं लॉजिक असंच आहे. इथे फक्त इथे काय तर डिव्ह ए बी. पुन्हा डिव्हिजन पण फक्त ए बी सोबतच होतं. याच्यामध्ये ए मध्ये ना बेटा तुमचा क्वेश्चन स्टोअर होत असतो. लक्षात ठेवा ए मध्ये काय स्टोअर होत असतो क्वेश्चन आणि बी मध्ये काय स्टोअर होत असतो रिमाइंडर. बी मध्ये काय स्टोअर होत असतो बेटा रिमाइंडर स्टोअर होत असतो. एवढं लक्षात ठेवा. ए मध्ये क्वेश्चन स्टोअर होतो बी मध्ये रिमाइंडर स्टोअर होतो. जसं मल ए बी मध्ये ए मध्ये लोअर बीट बी मध्ये हायर बीट तसं डी ए बी मध्ये ए मध्ये क्वेश्चन बी मध्ये रिमाइंडर. ए मध्ये क्वेश्चन बी मध्ये रिमाइंडर. ओके. आता काय म्हणतोय ते बघा. फाईन. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो बेटा राईट अ प्रोग्राम टू डिवाइड 64H. राईट अ प्रोग्राम टू डिवाइड 64H. 64H ला डिवाइड करायचंय कशाने बेटा 8H ने. 64H ला डिवाइड करायचंय कशाने बेटा 8H ने. 8 चा 64. ठीक आहे. मग इथे मायनस 0 0 हा काय होईल तुमचा क्वेश्चन आणि हा काय असेल रिमाइंडर. ठीक आहे. ओके. आता इथे पहा 64H ला 8 ने डिवाइड करायचं आणि रिझल्ट मस्ट बी स्टोअर इन द मेमरी लोकेशन. रिझल्ट कशात स्टोअर करायचं क्वेश्चन कशात स्टोअर होईल 40H मध्ये आणि रिमाइंडर कशात स्टोअर करायचं बेटा 41H मध्ये. ठीक आहे. क्वेश्चन 40H मध्ये आणि रिमाइंडर कशात 41H मध्ये त्यांनी सांगितलंय. मग इथे ओव्हरची 0H. ठीक आहे. सगळ्यात पहिले मूव ए कॉमा किती बेटा हॅश 64H. ठीक आहे. मूव पुन्हा बी कॉमा काय बेटा हॅश 08H केलं म्हणजे हा डिव्हिडन झाला. हा डिवायझर असं म्हणतात त्याला. मग इथे डिव्ह काय बेटा ए बी डिवाइड झालं. ए मध्ये क्वेश्चन बी मध्ये रिमाइंडर. ए मध्ये क्वेश्चन आला बी मध्ये काय आला बेटा रिमाइंडर. मग ए ची किंमत कशात जाऊ द्यायची 40H मध्ये. मग मूव ए ची किंमत कशात जाऊ द्यायची 40H. पुन्हा मूव बी ची किंमत कशात जाऊ द्यायची 41H. झालं संपला माझा प्रोग्राम. ठीक आहे. ए ची किंमत कशात गेली 40H आणि बी ची किंमत कशात गेली बेटा 41H. इथे माझा प्रोग्राम संपला बेटा. ठीक आहे. ओके. आता पुढचा प्रोग्राम बेटा काय म्हणतोय पुन्हा आता एक्सटर्नल मेमरी लोकेशन सोबत डील करतोय. अजून डिव्हायझर इज स्टोअर्ड इन द एक्सटर्नल मेमरी लोकेशन. ठीक आहे. अपेक्षा करतो हे झालं असेल. पुन्हा हे तेवढंच पुसलं डिव्ह ए बी 2 मिनिटं बेटा. डिव्ह ए बी ए मध्ये
क्वेश्चन स्टोर होत असतो, ठीक आहे, बी मध्ये रिमाइंडर स्टोर होत असतो, ठीक आहे. ओके, आता इथे पहा पुन्हा बेसिक सिक्वेन्स लिहिणार आहे, राईट. अजून डिवायझर इज स्टोर्ड इन द एक्सटर्नल मेमरी लोकेशन. किती बेटा? 3000H मध्ये डिवायझर आहे, 3001H मध्ये काय बेटा सांगताय, डिव्हिडंड इज स्टोर इन 3001H लोकेशन. स्टोर द क्वेश्चन अँड रिमाइंडर. या दोघांना डिवाइड करायचं आहे, या दोघांना काय करायचं डिवाइड. जे डिवाइड करून उत्तर येईल ते कशात स्टोर करायचं, 3002 मध्ये क्वेश्चन स्टोर करायचं आहे आणि 3003 मध्ये काय स्टोर करायचं आहे, रिमाइंडर स्टोर करायचा आहे, ठीक आहे. मग आता प्रोग्राम कसा सोडवायचा, नीट 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 लक्ष द्या. पुन्हा एक्सटर्नल मेमरी लोकेशन सोबत आहे 3001. ओके, सगळ्यात पहिले तर मूव एक्स, ठीक आहे, नाही मूव डीपीटीआर कॉमा हॅश. किती बेटा? 3000H, ठीक आहे. 3000H ची किंमत कशात जाऊ दिली, डीपीटीआर मध्ये. मग पुन्हा मूव एक्स ए कॉमा ॲट द रेट ऑफ डीपीटीआर. मागचा जो मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम आहे ना, सेम तसा आहे, सेम, फक्त मलच्या ऐवजी डीव आहे. फक्त मलच्या ऐवजी काय चेंज होतं बेटा, डीव आहे, तर बाकी सगळा प्रोग्राम तसाच आहे. म्हणून मलचा व्यवस्थित बघा, डीवचा ऑटोमॅटिक कळेल, ठीक आहे. डीपीटीआर ॲट ए कॉमा ॲट द रेट ऑफ डीपीटीआर म्हणजे हा डीपीटीआर कडे गेला, 3000 किंमत आहे, त्याच्यामधला जो डेटा आहे तो कशात आला, ए मध्ये आला. मग पुन्हा मला ए रिकामा करावा लागेल का, त्याच्यामध्ये बी ची किंमत टाकायची आहे, म्हणून मग किती येईल, मूव बी कॉमा ए म्हणजे ए ची किंमत कशात आली, बी मध्ये. ए रिकामा झाला, पुन्हा आता इन्क्रीमेंट कर कशाला, डीपीटीआरला. डीपीटीआरची किंमत वाढली, आता किती झाली, 3001. मग पुन्हा मूव एक्स ए कॉमा ॲट द रेट ऑफ डीपीटीआर. मूव एक्स ए कॉमा ॲट द रेट ऑफ डीपीटीआर. मग आता 3001 झाली आहे, 3001 मधली किंमत कशात आली, ए मध्ये. मग आता पुन्हा माझ्याकडे किंमत, ही किंमत कुठे बेटा, ए मध्ये टपकलेली आहे, सॉरी ही किंमत कुठे गेली, आधी ए मध्ये होती, ए मधून कशात आली, बी मध्ये आली, आणि ही किंमत कशात आहे बेटा, ए मध्ये, राईट. मग या दोघांना पुन्हा काय करायचंय, डिवाइड. मग डिव ए बी, डिव्हिजन केलं, राईट, डिव्हिजन केल्याच्या नंतर पुन्हा आता 3002 मध्ये म्हणजे एकाने किंमत वाढली आहे, मग पुन्हा एकाने किंमत वाढतीये, तर पुन्हा मग इन्क्रीमेंट कशाला, डीपीटीआरला. डीपीटीआरची किंमत वाढली, पुन्हा मग मूव एक्स ॲट द रेट ऑफ डीपीटीआर कॉमा ए म्हणजे ए मधली किंमत कशात आली, डीपीटीआर जी की 3002 आहे. आता 3002 मध्ये माझा काय आला, क्वेश्चन टपकून गेला. आता रिमाइंडर 3003 मध्ये टाकायचा आहे, पण रिमाइंडर 3003 मध्ये टाकताना पुन्हा आधी मला जो ए रिकामा आहे त्याच्यामध्ये बी ची किंमत टाकून दे का, म्हणजे मला 3003 मध्ये टाकायचं आहे ना, मान्य केलं. ही किंमत कशात आली, ए मध्ये, आणि ही किंमत कशात आहे बेटा, बी मध्ये आहे, पण बी ची किंमत आधी ए मध्ये जाईल का, तर डीपीटीआर फक्त ए सोबत डील होतो, म्हणून मग पुन्हा आता मूव काय होईल बेटा, बी कॉमा ए. बी ए ची किंमत कशात आली, बी मध्ये, ठीक आहे. ए ची किंमत कशात आली, बी मध्ये. पुन्हा माझा ए रिकामा झाला, पण हा 3003 आहे म्हणजे एकाने किंमत वाढली, मग पुन्हा इन्क्रीमेंट डीपीटीआरची पुन्हा किंमत मी वाढवली, डीपीटीआरची किंमत वाढवल्याच्या आता किती आहे, 3003 आहे, आणि ए पण रिकामा आहे. मग मूव एक्स पुन्हा ॲट द रेट ऑफ डीपीटीआर कॉमा ए, ॲट द रेट ऑफ डीपीटीआर कॉमा ए, ठीक आहे. म्हणजे मग ए ची किंमत जी होती, बी वाली किंमत ती ए मध्ये आली, ए वाली किंमत कशात गेली, 3003 मध्ये, ठीक आहे. आणि मग फायनली इथं काय होऊन जाईल बेटा, एन. मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम असाच होता, फक्त त्याच्यामध्ये मल होतं, इथे डी वाला, त्याच्यामध्ये मल होतं, याच्यामध्ये डी वाला. बाकी काहीच चेंज नाहीये बेटा, ठीक आहे. चलो, अपेक्षा ठेवतो कळालं असेल, ऑलरेडी तुमच्या नोट्समध्ये आहे, प्लीज त्याची प्रॅक्टिस करा. प्रोग्राम्स बघून कळत नाही, प्रॅक्टिस करून लक्षात राहतात. प्रॅक्टिस करून लक्षात राहतात बेटा, ठीक आहे. चलो, आता नेक्स्ट प्रोग्राम काय म्हणतोय तो ते बघू. राईट अ प्रोग्राम फॉर अज्युमिंग डिव्हिडंड इज स्टोर्ड इन द R0 अँड डिवायडर इज स्टोर्ड इन R1 ऑफ बँक 0. पहिले तर बँक आला बेटा, आता बँकेसोबत डील करतो. बँक 0 आहे म्हणजे CLR PSW4 आठवलं का, आणि क्लिअर पुन्हा PSW3, ठीक आहे. दोघं काय झाले बेटा, क्लिअर केले म्हणजे बँक 0 झाली, ठीक आहे. आता रजिस्टर R0 आणि R1 मध्ये, आणि रिझल्ट इज स्टोर्ड इन R2 आणि R3. ओके,
मग सगळ्यात पहिले मूव ए कॉमा R0, R0 मधली किंमत ए मध्ये आली. मूव बी कॉमा R1, ठीक आहे. R1 मधली किंमत कशात आली, बी मध्ये. आधीच्या कन्सेप्टमध्ये आपण जे मागच्या मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनचे आपण बघत होतो, तर त्याच्यामध्ये फक्त डेटा सोबत डील केलं. इथे रजिस्टर सोबत डील झाले. मग काय इथे डिफ काय बेटा एबी. पुन्हा आता ए मध्ये क्वेश्चन आहे, बी मध्ये रिमाइंडर आहे. क्वेश्चन कशात गेला पाहिजे तुझा R2 मध्ये आणि रिमाइंडर कशात गेला पाहिजे R3 मध्ये. मग मूव पुन्हा आता क्वेश्चन कशात गेला पाहिजे R2 मध्ये, मूव R2, A, ठीक आहे. आणि मूव रिमाइंडर जो आहे तो कशात गेला पाहिजे R3 मध्ये, म्हणजेच मूव B, R3 किंवा R3, B, ठीक आहे. मूव R3 B ची किंमत कशात जाईल R3 मध्ये. आणि मग फायनली इथं काय होऊन जाईल बेटा एंड. आणि मग इथे फायनली काय होऊन जाईल एंड. आणि मग इथे फायनली काय होऊन जाईल बेटा एंड. कळालं. हे आता जे डील केलं ते आपण रजिस्टर सोबत खेळलो हे लक्षात घ्या. इथे आपण कोणासोबत खेळलो बेटा रजिस्टर्स सोबत. इथे आपण कोणासोबत खेळलो रजिस्टर्स सोबत. नेक्स्ट पुढचं आता बेटा काय म्हणतोय, अज्युम डिव्हिडंड इज स्टोर्ड इन द इंटरनल मेमरी लोकेशन. किती बेटा फक्त आता 40H आणि 41H. अँड क्वेश्चन इज स्टोर्ड इन 42H, रिमाइंडर इज स्टोर्ड इन 43H. एकदम सोपं. इथे फक्त बँकेचा काहीच संबंध नाहीये, बँकेचा काहीच संबंध नाही म्हणून बँकेचं राहायचंच नाही. मग आता इथे मूव काय बेटा पहिले 40H मध्ये ना, मग मूव काय होईल ए कॉमा काय आला बेटा 40H मधला डेटा ए मध्ये येईल. पुन्हा मूव बी कॉमा काय होईल बेटा 41H मधला डेटा बी मध्ये आला. डिव काय येईल ए बी, डिवाइड झालं. मग पुन्हा आता क्वेश्चन जो आहे तो कशात जाऊ द्यायचा आहे 42H. क्वेश्चन कशात असतो ए मधली किंमत 42H मध्ये आली. रिमाइंडर कशात जाऊ द्यायचा 43H, म्हणजे बी मधली किंमत कशात आली 43 मध्ये. बी मधली किंमत कशात आली 43 मध्ये. आणि मग फायनली काय झालं बेटा एंड. आणि मग फायनली काय झालं एंड. कळालं बेटा. आजचं सेशन खूप 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 महत्त्वाचं होतं बेटा, ठीक आहे. हे 2-3 लेक्चर्स कालचं म्हणजे मागचं सेशन, हे सेशन आणि याच्या पुढचं पण सेशन खूप इम्पॉर्टंट असेल बेटा. खूप म्हणजे खूप. हे 4-5 लेक्चर्स खूप जास्त इम्पॉर्टंट असतील प्रोग्रामिंगच्या हिशोबाने, ठीक आहे. चलो दॅट्स ऑल. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू. गुड डे.